बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज जवळपास 14 ते 15 दिवसांनंतर अजित पवार साहेबांचं दर्शन महाराष्ट्राला घडलंय। आता दर्शन घडलं असंच म्हणावं लागेल, कारण कोविड मध्ये देखील मंत्रालयात जाणारे म्हणून ज्यांची ओळख होती, कोविडमध्ये देखील ज्यांची ओळख मंत्रालयात जाणारे म्हणून होती, डेंग्यू सारख्या एका मामूली आजाराने 14 ते 15 दिवस त्यांना घरी बसवलं, हे ऐकून थोडंसं नवल वाटलं। तुम्हालाही नवल वाटत असेल, कारण विचार करा, महाराष्ट्रभर मराठा आरक्षण आंदोलन पेट घेत होतं। या आंदोलनाच्या वाटाघाट्यांमध्ये अजित पवार साहेब कुठेच नव्हते। ज्यावेळेस मराठा आरक्षण आंदोलन मागे होत होतं, त्यावेळेस साहेब रिकव्हर व्हायला लागले, आणि ज्यावेळेस आंदोलन संपलं, काही काळासाठी संपलं, मुदत वाढवून दिली गेली, त्यावेळेस अजित पवार साहेब नीट झाले। अजित पवार साहेब पूर्णपणे रिकव्हर झाले। त्यांनी ट्विट केलं, काल परवाच मला वाटतं 2 दिवसापूर्वीच एक ट्विट केलं की मी आता काही नीट झालेलो आहे आणि मी फार काही भेटीगाठी घेऊ शकत नाहीत। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, राजकारण पहा कुठे होतं। मी फार काही भेटीगाठी घेऊ शकत नाहीत असं म्हणणारी व्यक्ती आज एका कौटुंबिक कार्यक्रमात दिसते, शरद पवार साहेबांसोबत दिसते। कौटुंबिक कार्यक्रमानंतर जिथे सुप्रियाताईंना देखील माहिती नसतं की ही व्यक्ती दिल्लीला जाणार आहे, कारण पत्रकारांकडनं त्यांना कळतं, कारण त्यांच्या मते ते आराम करण्यासाठी जाणार आहेत, कारण ते आजारी आहेत, आता कुठे रिकव्हर झालेले आहेत। पण पत्रकार त्यांना सांगतात की साहेब तर दिल्लीला गेले अमित शहांच्या भेटीला। त्यावेळेस त्यांनाही नवल वाटतं। विचार करा, ट्विट करून सांगणारे की आता मी जास्त काही भेटीगाठी घेणार नाही, ते साहेब आता दिल्लीला पोहोचले। बरं, दिल्लीला ही काही कौटुंबिक भेट नव्हती, ही काही वैयक्तिक भेट नव्हती। वैयक्तिक भेट कशी असते माहितीये? वैयक्तिक भेटी 1 to 1 असते, 1 to 1, म्हणजे अमित शहा आणि अजित पवार। पण ह्यांच्यासोबत कोण कोण होतं? यांचे प्रदेशाध्यक्ष मला वाटतं तटकरे आणि प्रफुल्लभाई पटेल। आता प्रफुल्लभाई पटेल म्हणजे अजित पवारांचा दिल्लीतला चेहरा। अजित पवारांना विशेष दिल्लीत जर ओळखत नसेल तर प्रफुल्लभाईंना ओळखतात, नाही प्रफुल्लभाई थ्रू अजित पवार, ही ओळख लक्षात घ्या। आता हे दोन महत्वाचे नेते असल्यानंतर 40 ते 45 मिनिटाच्या ह्या बैठकीमध्ये, आणि विशेषतः या बैठकीला तेव्हा महत्व येतं जेव्हा अमित शहांचं शेड्यूल इतकं बिझी आहे। मला वाटतं तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यांच्या प्रचाराचा रणधुमाळा ह्यांनी सांभाळलाय। अमित शहांनी एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये 44-45 मिनिटांची वेळ देणं, तेही अजित पवारांना देणं, हे काही राजकारण विरहित असेल असं मला वाटत नाही। आणि त्यातही प्रफुल्ल पटेल किंवा तटकरेंसारख्या व्यक्तीसोबत म्हणजे राजकीय चर्चा नक्की असणार। आता विचार करा, हे महायुती म्हणून स्वतःला संबोधतात। महाराष्ट्रामध्ये शिंदे टोळी असेल, अजित पवार गट असेल, भारतीय जनता पक्ष असेल, यांच्या आपसात किती बेबनाव आहे, किती सारे आळीपिळी गुपचिळी आहे, उभा महाराष्ट्र पाहतोय। आपसात एकमेकांना जोडायची कामं हे अतिशय चांगली करतायत। त्यामुळे ह्यांचं जे चित्र जात आहे सध्या, तुम्ही पहा, छगन भुजबळ असतील, छगन भुजबळ विरुद्ध देसाई, मला वाटतं शंभूराज देसाई असतील, किंवा रामदास कदम, नारायण राणे, त्यानंतर बावन्न कुळे, त्यानंतर धनंजय मुंडे, यांची आपसात जी विधानं चालली आहेत ना, त्यामुळे महायुतीत किती बेबनाव आहे, महायुतीत कसं सारे आलबेल आहे, हे सारं दिसतंय। अमित शहांपर्यंत या चर्चा पोहोचलेल्या आहेत, आणि अमित शहा विशेषतः या गोष्टीला घेऊन खुश नाहीयेत। सगळ्यात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या शिवसैनिकांनो, अजित पवार गट आणि शिंदे टोळी गट, हे जे दोन गट आहेत ना, यांच्यात आपसात बिलकुल जमत नाही। तुम्ही पहा, मागेच एकनाथ शिंदेंनी सुद्धा आदेश दिले होते की आपल्यामध्ये जे काही चाललंय ते असं उघड लोकांसमोर येऊ देऊ नका। म्हणजे त्यांचा रोख होता भुजबळांकडे आणि त्यानंतर शंभूराज देसाईंकडे, किंवा आपसात तुमची जी विधानं चालली आहेत, सरकारच्या विरोधात विधानं चालली आहेत, कारण भुजबळांनी तर सरळ सरकारच्या विरोधातच भूमिका घेतलेली आहे, आणि त्यांना सपोर्ट मिळतोय धनंजय मुंडेंचा किंवा हसन मुश्रीफांचा। म्हणजे पार्टीचा सपोर्ट छगन भुजबळांना आहे, आणि पार्टीचा सपोर्ट म्हणजे अजित पवारांचा सपोर्ट। आणि अजित पवार खुलेआम, कारण मागचं तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट आठवतंय शिवसैनिकांना, ते काय म्हणाले होते ज्यावेळेस पत्रकारांनी यांना छेडलं की सीएम आणि डिप्टी सीएम दिल्लीला गेलेत, तुम्ही गेला नाहीत का? म्हणजे कोविड म्हणतोय मी, डेंग्यू व्हायच्या आधी अजित पवार साहेब काय स्टेटमेंट देतात माहितीये तुम्हाला? ते मला सांगून गेलेत का दिल्लीला गेलेत, तर काय मला सांगून गेलेत? आणि त्याच्यावर फिरवाफिरवीची कामं देवेंद्र फडणवीसांनी केली होती। अगदी बरोबर बोलले अजित पवार, आम्ही थोडी त्यांना सांगून गेलो होतो। आता जेव्हा मी कधी जातो, मी सगळ्यांना थोडी ना सांगत बसतो, किंवा अजित पवार कुठे जातात ते मला प्रत्येक वेळी सांगून जातात असं नाहीये। त्यामुळे ते बरोबर बोलले। देवेंद्र फडणवीसांनी काय ती पडती बाजू घ्यायचा प्रयत्न केला, पण अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिले, ते जे काही करतायत मला माहित नाही,
ते जे काही करतायत ते मला माहित नाही. कारण आणि त्याच स्टेटमेंट नंतर तुम्ही पाहिलं असाल महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ अतिशय अग्रेसिव्ह झाले. छगन भुजबळांनी अचानक आपल्या स्टेटमेंट बाहेर काढायला सुरुवात केली. म्हणजे अजित पवारांचा गट आणि शिंदे टोळी यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं, शाब्दिक युद्ध सुरू झालं. आणि त्यानंतर आज अजित पवारांनी जी अमित शहाची भेट घेतली, कारण त्यांनाही माहिती 31 डिसेंबर पर्यंत या सरकारचा कार्यक्रम वाचतोय. एकनाथ शिंदे पाय उतार होत आहेत हे अजित पवारांना माहितीये. त्यामुळे त्यांचं स्वतःचं लक्ष स्वतःच्या राष्ट्रवादीच्या केसवर देखील लागलं आणि महाराष्ट्राच्या सरकारवर देखील लागलेलं आहे. अजित पवारांसारखा 4 ते 5 वेळा उपमुख्यमंत्री बनलेला माणूस हा पुन्हा उपमुख्यमंत्री पदासाठी तिथे गेलेलाच नाहीये. हे लक्षात घ्या. या साध्या साध्या गोष्टी आहेत राजकारणातल्या. तिथे फक्त उपमुख्यमंत्री पदासाठी गेलेला नाहीये. त्यांना काहीतरी वेगळ्या गोष्टींची काहीतरी एक अपेक्षा असणार आहे आणि स्वाभाविक आहे 4 ते 5 वेळा परत परत उपमुख्यमंत्री कोण बनेल ही गोष्ट साधी लक्षात घ्या. आज त्यांच्यामध्ये ज्या चर्चा झाल्या आहेत त्या 2 अंगाने झालेल्या असावेत. एक महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाचं आंदोलन विरुद्ध ओबीसीचा वाद जो ह्यांच्यामध्ये जो घडतोय त्याच्याविषयी विशेषतः अमित शहाची नाराजी, तो पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जे दिलेली आश्वासनं आहेत ती कशा प्रकारे लवकरात लवकर पूर्ण करून घेता येईल त्याच्याविषयीचा नक्की असणार आहे. अजित पवार साहेब बघायला गेलं तर दूरदृष्टी नेतृत्व आहे, हे मान्य करावं लागेल. ही व्यक्ती राजकारणात अतिशय मुरलेली आहे. पाहायला गेलं तर वेळ प्रसंगी देवेंद्र फडणवीसाच्याही 2 पावलं पुढे, देवेंद्र फडणवीसाच्याही 2 पावलं पुढे आणि एकनाथ शिंदे यांच्या कंपेअरमध्ये कुठे येतच नाही. एकनाथ शिंदेचं राजकारण ह्यांच्या कंपेअरमध्ये कुठे येतच नाही. हीच यांची माझ्या नजरेतून लायकी. आता तुम्हाला मी काही मुद्दे सांगतो, लक्षात घ्या. महायुतीतला बेबनाव मी तुम्हाला सांगितलाच, पण ज्या वेळेस कौटुंबिक भेट म्हणून आज ते एकत्र येतात. बऱ्याच मीडियाला वाटतं आता काय घडणार, आता कसल्या चर्चा होणार, पुन्हा एकत्र येत आहेत की काय, ह्या सगळ्या चर्चा तुम्ही लक्षात घ्या. शिवसैनिकांनो, शिवसेनेच्या केसमध्ये आणि राष्ट्रवादीच्या केसमध्ये एक जमीन आसमानचा असा फरक आहे, तो फरक लक्षात घ्या. शिवसेनेच्या केसमध्ये स्वतः शिवसेना प्रमुख आपल्यामध्ये नाहीयेत, ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली. पण राष्ट्रवादीच्या केसमध्ये शरद पवार साहेब हे स्वतः केस लढतायत, ते स्वतः कोर्टात उभे राहतायत आणि ती राष्ट्रवादीच्या अजित पवारांसाठी सगळ्यात मोठी एक धोक्याची घंटा आहे, सगळ्यात मोठी धोक्याची घंटा. कारण ज्या माणसाने तो पक्ष स्थापन केलाय तो माणूस स्वतः तिथे उभा आहे आणि त्यानंतर यांच्यासारखे अजित पवारांसारखे काही 40-45 काही आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर स्वतःला राष्ट्रवादी म्हणवणारे कोर्टात किती प्रकारे मजबूत सिद्ध होतील हे अजित पवारांना देखील चांगलं माहिती आहे. त्यामुळे कुठेतरी बघा, शरद पवार साहेबांचं राजकारण समजणे पण तुम्ही आम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही, पण शरद पवारांचं राजकारण स्पष्ट दिसतंय. यावेळेस देशाला जो कोणी धोका करेल, या राष्ट्राला, या हिंदुस्थानाला जो कोणी धोका तयार करेल, त्याच्या लोकशाहीला धोका तयार करेल, त्याच्या विरोधात आम्ही इंडिया आघाडीतले शरद पवार साहेब असतील, भले 1-2 खासदार असतील, खासदारांचा इथे प्रश्न नाही. इथे प्रश्न आहे कोण किती मजबूतीने इंडिया आघाडीत उभा आहे. आमदार खासदार काही 4-5 महिन्यांसाठी राहिलेत, पण पुढे काय? शरद पवार साहेबांचा स्टँड अतिशय क्लिअर आहे. या माणसांचे प्रयत्न चालू असतील, कुठे ना कुठेतरी एक वळवावळवीचा प्रयत्न असेल. कारण ह्यांना माहिती आहे भविष्यात हे जे अनुच्छेद 10 असेल, सुप्रीम कोर्टाचे कायदे असतील किंवा घटनेमधल्या तरतुदी असतील, या साऱ्या ह्यांच्या विरोधात जाणार आहेत. काही का असेना, एका शॉर्ट टर्म साठी का असेना, पण आम्हाला कुठेतरी ते मुख्यमंत्री पद मिळावं, आपण कुठेतरी सरकारांमध्ये जावं, थेट वरच्या पदाला कुठे का होईना नावाला एकदासाठी का कमीत कमी लाईफ टाइम अचिव्हमेंटसाठी तो एक मुख्यमंत्री पदाचा स्टॅम्प लागावा. या बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या मनामध्ये असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आता तुम्ही विचार करा ना, 70,000 कोटींचा घोटाळा डिस्कस करायला गेले असतील का? ते 70,000 कोटींचा घोटाळा तर डिस्कस करू शकत नाहीत. तो झाला गेला, गंगेला मिळाला. 70,000 कोटींचा घोटाळा निघाला. 3 दिवसात अजित पवार साहेबांचे टांगे पलटी, घोडे फरार झाले होते. त्यामुळे या अशा प्रकारच्या भेटीगाठी या नियोजित, जे मीडिया म्हणते नियोजित, हे नियोजित होतं. 2 दिवसापूर्वी ट्विट होतं की मी कुणाला भेटणार नाही, अचानक ही भेट नियोजित असू शकते. असं होऊ शकत नाही. अचानक पुणे विमानतळावरून दिल्ली गाठू शकत नाहीत. ही बोलावणी धाडली जातात. आपसामध्ये तुमच्या ज्या मारामाऱ्या चालू आहेत त्या दिल्ली दरबारी पोहोचल्या जातात. त्या मारामाऱ्यांवर देखील या अशा प्रकारची कानउघडणी देखील केली जाऊ शकते. बऱ्याच गोष्टी आहेत. अजित पवार हे जे व्यक्तिमत्व आहे हे कुणाकडून कान उघडण्या करून घेईल याच्यातलं मला वाटत नाही. उलटा एखाद्याचे कान उघडून येईल
अजित पवार हे व्यक्तिमत्व एखाद्याचे कान उघडून येईल आणि सध्याच्या घडीला अजित पवार साहेब महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाच्या नाही तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. या दोन गोष्टींचा जर तुम्ही विचार करा तर तुम्हाला कळेल आणि आजच्या भेटीचे तुम्ही सांगाडे घालू शकता. तिथे काय सांगड कशी घालू शकता तर बघा ना, महाराष्ट्राचं मराठ्यांचं आंदोलन आणि 31 डिसेंबरची केस, या सगळ्या गोष्टीतून कुणाला नेमकं पुढे आणायचं, कारण एकनाथ शिंदेंना कुठल्याही अँगलने श्रेय जाऊ नये हीच भारतीय जनता पक्षाची स्ट्रॅटेजी आहे. कुठल्याही अँगलने याचं श्रेय जाऊ नये. एकमेव मी गोष्ट सांगतो तुम्हाला, त्याच्यासाठी जे जे काही करता येईल त्या त्या गोष्टी घडवल्या जातील. भविष्यात तुम्हाला त्या गोष्टी दिसतील देखील. तुम्हाला सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. पाहूयात नेमकं आजच्या ह्या अजित पवारांच्या अमित शहाच्या बैठकीतून काय फलित प्राप्त होणार आहे आणि पुढे काय काय नव्या गोष्टी समोर येणार आहेत आपण पाहूयात. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.